श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। बाळाच्या जन्मानंतर पाचवीची जी पूजा केली जाते किंवा षष्टीची जी पूजा केली जाते ती कशी करावी, बाळाचा जन्म झाल्यानंतर 5व्या दिवशी किंवा 6व्या दिवशी आपल्याकडे सटवाई देवीची पूजा ही कशी करावी या संदर्भातील माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आहे। तर आपल्याकडे सटवाई देवीची पूजा ही बाळाच्या जन्मानंतर केली जाते किंवा तिला जीवती देखील म्हटलं जातं। बाळाच्या संरक्षणासाठी या देवतेची पूजा केली जाते आणि प्रत्येक ठिकाणी या पूजेची वेगवेगळी पद्धत आहे। आणि या दिवशी सटवाई देवी ही बाळाचं भविष्य लेखन करत असते, म्हणजेच भविष्यही ठरवत असते असं म्हणतात। 5व्या दिवशी घरात स्वच्छता करून शेणाने सारून त्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे आणि आपल्याला ही पूजा करायची असते। पूजा षष्टीपूजन म्हणून देखील ओळखल्या जाते। जे बाळ जन्माला आला आहे त्याला कुठल्याही प्रकारचा दोष, कुठल्याही प्रकारची बाधा त्याला होऊ नये, चांगलं सुदृढ आरोग्य त्याला लाभावं, तो या पूजेचा हेतू असतो। ही पूजा झाल्यानंतर बाळाच्या गळ्यात किंवा मनगटात काळ्या दोऱ्याने सटवाई देवीची प्रतिमा म्हणजे जीवती देवीची प्रतिमा ही घालतात आणि ती ओवून बांधली जाते। ही प्रतिमा चांदीत देखील बनवली जाते किंवा सोन्यात देखील बनवली जाते। आमच्याकडे आम्ही ही चांदीमध्ये बनवतो। बाळाच्या गळ्यामध्ये ती घालतो आणि आपल्या पिढीनुसार, आपल्या परंपरेनुसार या गोष्टी आपण सर्वजण करत असतो। नवजात बाळाच्या जन्मानंतर आपल्या परंपरेमध्ये 5वी आणि षष्टीची पूजा यांना विशेष असं महत्त्व आहे। या पूजामध्ये धार्मिक श्रद्धा, आरोग्यविषयक संकेत आणि संस्कृतीची खोलवर जपले गेलेलं आहे। आणि 5वीची पूजा ही का केली जाते तर धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व काय, तर षष्टी देवीची पूजा कशी करावी, त्यासाठी कुठलं साहित्य लागतं, ती कशा प्रकारे करतात, कशी मांडतात हे आपण बघणारच आहोत। आई बाळाच्या आरोग्यासाठी करण्यासाठी हा एक प्रार्थना आपल्याला करायची असते। पूजेची योग्य वेळ असते, नियम असतात आणि काही ठिकाणी पूजा ही सुपामध्ये केली जाते तर काही ठिकाणी पाट्यावर देखील ही पूजा केली जाते। आमच्याकडे पाट्यावर ही पूजा मांडतात। सुपामध्ये जी पूजा केली जाते त्यासाठी सुपात तांदळावर कलश ठेवला जातो। कलश यावर हळदी कुंकवाची बोटंही काढली जातात। कलशामध्ये पाणी, सुपारी, 1.25 रुपया हे सर्व ठेवून त्यावर नारळ ठेवला जातो। केळीचं पान हे देखील कलशामध्ये मांडली जातात। समोर 5 विड्याची पानं मांडली जातात, त्यावर सुपारी, बदाम, खारीक, अक्रोड, हळकुंड असं प्रत्येकी एक ठेवलं जातं आणि घुगऱ्या, उकडीच्या पिठाचे मुटके, पिठाचा दिवा, दक्षिणा हे सगळं ठेवतात। याच काळ्या दोऱ्यामध्ये वेखंडाचे तुकडेसुद्धा बांधून ठेवतात। बत्तासे किंवा पेढेसुद्धा ठेवले जातात। जशी ज्यांच्या घरात प्रथा असेल त्यांच्या यामध्ये थोडाफार बदल हा नक्कीच असणार आहे। त्याचबरोबर या सगळ्यांमध्ये दोऱ्यामध्ये जी ओवलेली जीवतीची प्रतिमा आहे, सटवाईची प्रतिमा आहे, ही कोणी लॉकेटमध्ये घालू शकतं, कोणी दोऱ्यामध्ये घालू शकतं, कोणी चांदीचं करू शकतं, कोणी सोन्याची करू शकतं। आमच्याकडे काळ्या दोऱ्यामध्ये चांदीची सटवाई बांधली जाते आणि पूजा झाल्यावरती बाळाच्या गळ्यामध्ये मनगटात बांधली जाते। पूजेमध्ये नैवेद्य देखील दाखवला जातो। गाईच्या मुखी देखील घास देण्याची पद्धत आहे। जशी आपण कुठलाही विधी करतो, पूजा करतो, त्या जसा उत्साह त्यामध्ये असतो, या पूजेमध्ये देखील त्याच प्रकारचा उत्साह असायला हवा आहे। पाट्यावर जी 5वीचे पूजन करतात त्यामध्ये पाटावरवंटा ठेवून 7 विड्याची पानं ठेवली जातात आणि पानांच्या टोकांना शेंदूर लावला जातो। काजळाची 2 बोटे प्रत्येक पानाला डोळे म्हणून लावतात। समोर पिठाची 7 दिवे ठेवले जातात। पाट्याच्या 4ही कोपऱ्यांना पिठाचे दिवे ठेवले जातात आणि रांगोळी देखील काढल्या जाते आणि सटवाई देवीची प्रतिमा ची पूजा करून ती सटवाई देवीची प्रतिमा गळ्यामध्ये बांधली जाते। त्याचप्रमाणे त्या पूजेमध्ये एक नारळ, एक कोरा कागद, एक लेखणी पाटावर ठेवून त्याची देखील पूजन केले जाते आणि नवजात बाळाच्या जन्मानंतर 5व्या दिवशी केली जाणारी ही एक पारंपरिक पूजा आहे। या दिवशी सटवाई देवीचं पूजन केलं जातं आणि बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद घेतले जातात। या विधी सुरुवातीला एक कापड वापरून बाळाचे भाग्य सटवाई लिहून जाते असं मानलं जातं। ते कोरं कापड आपल्याला बाळाला घालायचं आहे, बाळाला सजवायचं आहे। त्या दिवशी काजळ देखील तयार करण्यात येतं। ते काजळ बाळाच्या हातावर काळा टिक्का म्हणून लावला जातो, जे वाईट नजरेपासून त्या बाळाचं संरक्षण करतं। बाळ ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी या पूजेची मांडणी केली जाते आणि त्या ठिकाणी हळद कुंकू देखील लावलं जातं। पूजेची मांडणी ही आपल्या प्रथेप्रमाणे करू शकता। सुपात करा किंवा वरवंटावर करा किंवा पाटावर करा। आणि नैवेद्य स्वरूप साखर, खीर, लाडू, फळ, दही, भात हे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात।
तांदळाची प्रतिमा करून देखील बरेच जण पूजा करण्याची प्रथा बऱ्याच जणांकडे आहे. पाचवी पूजेत प्रामुख्याने देवी लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा आणि कुलदेवतेची पूजा केली जाते. बाळाला दीर्घायुष्य, बुद्धी, आरोग्य आणि सौभाग्य लाभावं यासाठी देवांना विनंती केली जाते. नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी आध्यात्मिक दृष्टीने नवजात बाळ अतिशय संवेदनशील असतं. पाचवी पूजा केल्याने वाईट दृष्ट, नकारात्मक ऊर्जा, दोष दूर होतात आणि बाळाच्या नशिबाची पहिली नोंद विद्यारंभाचा बीजरोपण. काही ठिकाणी पाचवी पूजेला विधिलिखित किंवा भाग्यलेखन मानलं जातं. देवी सरस्वती बाळाच्या कपाळावर त्याचे भाग्य लिहिते अशी समजूत आहे. म्हणून या दिवशी बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशेष प्रार्थना केली जाते. आई बाळाच्या संरक्षणासाठी प्रसूतीनंतर पहिले काही दिवस आई व बाळ दोघेही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या नाजूक अवस्थेत असतात. पाचवी पूजा केल्याने त्यांना दैवी संरक्षण मिळतं आणि आरोग्य सुधारतं. कुटुंबियामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी या पूजेमध्ये निमित्ताने घरात मंत्रोच्चार, दिवा, अगरबत्ती, फुलं यामुळे सकारात्मक वातावरण देखील तयार करणं खूप गरजेचं आहे. नवजात बाळाची पाचवी पूजा ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती आपल्या संस्कृतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक संस्कार आहे. या पूजेच्या माध्यमातून बाळाच्या आयुष्याची सुरुवात शुभ, सुरक्षित आणि सकारात्मक ऊर्जेत व्हावी असा सुंदर संदेश या पूजेमध्ये दिला जातो. आधुनिक जीवनशैलीतही या परंपरेचं पालन केलं जातं. आपल्याला आपल्या मुळांशी नाते जपता येतं. नव्या पिढीला संस्काराची खरी ओळख मिळते आणि म्हणून पाचवी पूजा म्हणजे श्रद्धा, संस्कृती आणि प्रेम यांचं पवित्र संगम आहे. झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्व माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.